श्री गणेश विठ्ठल रखमाई व जीवदानी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चिंभीपाडा पडघा येथे दिनांक 30/3/2025 रोजी संपन्न झाला। या सोहळ्याला एकूण 13 वर्षे पूर्ण झाली आहेत। तसेच दिनांक 29/3/2025 रोजी सौ सुगंधा गौतम दुंदाराम पाटील साहेब मुक्काम धामणगाव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले। तसेच पालखीचेही पूजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले। आयोजक हरिभक्त पारायण श्री कृष्णनारायण भांगरे बाबा भगत, हरिभक्त पारायण परशुराम काळूराम भांगरे बाबा भगत। तसेच संध्याकाळी 4 वाजता पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली व त्यानंतर हरिपाठ व कीर्तनाचे कार्यक्रम करण्यात आले। या सोहळ्यात हजारो संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतले। कृष्णा नारायण भांगरे बाबा भगत यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। अखंड हरिनाम सोहळा चिंभीपाडा या ठिकाणी आज 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आपण। तर हा जो सप्ताह आहे, कारण हा जो चिंभीपाडा गाव आहे, या चिंभीपाडा गावामध्ये यापूर्वी मंदिर नव्हतं। म्हणजे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नवे ठाणे जिल्ह्यात एक असं गाव होतं की त्या ठिकाणी मंदिर नाही। आणि आपल्या सांप्रदायिक किंवा आपल्या हिंदू धर्माच्या एक परंपरे किंवा जे काही शास्त्र आहे त्याच्यानुसार जर आपण एक पाहायला गेलं तर ज्या गावामध्ये मंदिर नाही त्या गावाला एक स्मशान म्हणून मानलं जातं। पण आज काहीतरी भगवंताची आई जीवदानी मातेची काहीतरी कृपा झाली आणि हे कृष्णा भांगरे बाबाजी भगत आहेत, त्यांचे वडील वैकुंठवासी नारायण पांडुरंग भांगरे यांनी त्यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी झाली। त्यानंतर हा हरिनाम उत्सव चालू झाला। त्याचप्रमाणे आता ही जेवढी काही मंडळी वारकरी मंडळी जमते, कलाकार मंडळी असो किंवा काही श्रोते वर्ग आहेत, हे सर्व प्रेमापोटी आलेले आहेत इथे। कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन नाही वगैरे वगैरे काही नाहीये, हे फक्त प्रेमापोटी आले। कारण माणसाचा एखाद्याजवळ पैसा असेल तर तो पैसा कामा येत नाही। माणसाजवळ फक्त एक चांगले विचार आणि आपला एक स्वभाव हा फक्त प्रत्येकाला भावून जातो। आणि त्यांच्या वडिलांपासून ती त्यांच्यामध्ये ती परंपरा चालू आहे, पुढेही ती चालत राहो। आणि आई जीवदानी माता ते आता स्वतः भगत आहेत। तर येणारे कोणाचे देव का प्रत्येकाला ही काही कामगिरी देत नाही, प्रत्येकाला ही शक्ती देत नाही, तर ती किंचित कोणाला ते प्राप्त झालेली असते। पण तिचा मार्ग काही लोक वाईट पद्धती करण्याकरता करतात। पण एक असे आम्ही एक कीर्तनकार ऐकून सांगून गेल्या का एक आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये असा एक देवीचा भक्त आहे, तो वारकरी आहे, वैष्णव आहे। आणि जितके कार्यक्रम होतात का तिथे कुठे बली वगैरे दिला जात नाही। ही एक मोठी बोलण्यासारखी बाब आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून आई जीवदानी माता, त्यानंतर विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्यांना असे सत्कर्म करण्याची त्यांना चांगली हे देव। आणि हे कार्य चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असं त्यांच्या हातून घडत राहो, हीच मी आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो। भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि। जीवदानी माते की जय, बजरंग बली की जय, गावदेवी माते की जय, पार्वती पतये हर हर महादेव। सुखकरता सुखहरता वार्ता विघ्नाची, शोभाजयाची, सर्वांगी सुंदरावती सिंधुराची, शक्ती जगे नार मुक्ताकराची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन माते मान श्रावणी माते मान कामना पूर्ती। जय देव रत्नाकरित भया गौरी कमला, सत्यनाथी योगी कंकण केशराम, वीरे जगदाम कड़ा शोभा शोभरा, कुंदन तेनो पूरे चरणी गागरिया। जय देव जय मंगलमूर्ति।
श्रीमूर्ति मंगलमूर्ति जय माते जय देव नमो कामर सर्वर वंदना सर्वगुण वक्र गुण श्रीना माता माता सदा संकटी बाबा मेरे माने अक्षाले वंदना जय देव जय मंगलमूर्ति मूर्ति मंगलमूर्ति दर्शनाते नाम स्वामी माते आनंद जय देव लोकाति विकराल ब्रह्मांडे माला विजय कंठे काल जय काला रावण सिंगर मस्तकी माला हे दुनिया गर्जन बलवा हे दुर्गा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वालो जगदगुरुना जय देव करुणा भवानी विद्या भगवती पार्वती सुमन श्यामला जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वालो जगदगुरुना जय देव सागर मंत्र जय रामामी औती सागर में एकवास कन्या संगे नीलकंठ नाम जगति जोदारे जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वालो जगदगुरुना जय देव दुर्गे दुर्गमारे सुदविन संसारे अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणाची वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव शास्त्रवदने सुवर्णी सवर्ण काल वंदिते जय देव भूमि पाता सुधर सेनारे सारे सौले करुणा बोले काने सारे विवादे का बंदो गवारी प्रेम भक्ता वाले के दुर्गा सारा जय देवी महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी सुवर्णी सर्वमे कार संजीवनी जय देवी होती निराशा महिषापासून सोडी होता अम्बे तुझमाचोने संतुर विनाशा नरहरते दाना बदमंगलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी सुवर्णी सर्वमे कार युगे रक्षामि सर्वरि योगा आनंदे रक्षाये सुरंगिर्गा अग्ने काचामि जीवन्ना आनेका शनि माहे भीमा भाविका जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा सत्माहि वराहि चावन्ना पकाये सुरंगा जय देव Love,
वल्लभ पावे जय देव आषाढ़ी कार्तिक अक्षर देव कालो धरे चंद्रभागे मध्ये मात्र कलयुग केशाची नाम आभासी नाम देव भावे जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रत्नागिरी वल्लभ राधिका वल्लभ पावे गुरुनाथ देव जय उठाने हरि नाम गुरुति करारी रमे के गान रमे गुरुवती चाचा जय देव जय देव जय श्री हनुमता तुझे नखाने ना देव संता जय देव डुम के पाताले उदला प्रतिशुद्धान सर्वदार हरि धर्मानी लागे दम हरकन के परमात्मा उदगन उच्छेदान रामे रामदास शक्ति साजोदम जय देव जय श्री हनुमता तुझे ब्रताने ना देव संता जय देव श्री गोनापति मोति दत्ताना श्री गोनी अवतार त्रिलोकराना इति दिवामला नयनुमाना सुवंदर योगी समाधि पीठाना जय देव ओम आदि भुवानि तारे भवन्ता जय देव सुभाहि अकंदे भूमि गलता आभागति से माता हराधि पति जन्म मरना भोला श्रीरंगा जय देव जय श्री दत्ताओ आदि भुवानि तारे जय देव दत्ताई भूमि भागला संताने परिवार गेला प्रसन्न होमी आशीर्वाद दिला जन्म मरना फेरा पुरेला जय देव जय श्री दत्ताओ स्वामी अवधूता आदि भुवानि तारे भवन्ता जय देव आगले जान हरपले मन देवनाम भुवना की नारी भोला श्री माधवाय लक्ष्मणा जय देव जय श्री दत्ताओ स्वामी अवधूता आदि भुवानि तारे भवन्ता जय
सुखदेव दत्तदत्तम जीवदानी माते की जय। काय इकडे बघा याच्यावर इकडे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। आई जीवदानी माते की जय। हरि हरि Oh,
सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा घोष करो हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखालो सर्व सुखालो सर्व भर दुर्लभ आनंद आनंद
बघा ना बाबांकडं वजन काय वय काय पण काय नशा आहे विठ्ठल नामाची बघणारी लोक म्हणतील येडा आहे त्यांना देव कळाले हळदीत आपल्याला ठुमके मारायला काय मारायला सांगायला लागते का पण कीर्तनात थाळी वाजव म्हटलं ना त्याला कोरोना झाल्यासारखा असा थाळी वाजवते आणि मुखातून जसं का ऑपरेशन झाले आणि योगी आज साधली जीवन कला हे नाम तत्व एकदा प्राप्त झालं ना महाराज असो ऐसा काका पत्नीने सांगितलं हो ऐकलं का मी पाण्याला जाते तोपर्यंत बाळावर लक्ष द्या त्यांनी मान हलवली गोरोबा काकांचा व्यवसाय मडकी घडवणे मडकी विकणे मडक्यांसाठी पायाने माती तुडवत आहेत आणि अशा वेळी रांगत रांगत बाळ आई चिखलात आलं आणि विठ्ठल बोलता बोलता स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं गेलं तरी गोरोबा काकांना कळालं नाही का देही जवी देही भोगदशा विठ्ठल निमित्त त्या बाबा प्रतिमा आपण त्यांचा विचार सुद्धा करायचा नाही तुम्हाला सांगू विदेही अवस्थेला पोचलेल्या ज्ञानोबा रायांनी रेड्या मुखी वेद बोलविला ह्यात काही नवल नाही जड भिंत चालवली ह्याच्यामध्येही काही नवल नाही पण ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीने हरिपाठासारखी बाबा आम्हाला संजीवनी समाधी प्राप्त करून दिली याला महत्व आहे आणि हे केव्हा झालं देहीच विदेही भोगदशा विठ्ठल ये वाटे लाग बघा एखाद्याला आपण म्हटलं चल कीर्तनाला सोहळा आहे तिथं तो काय म्हणतो उद्या गणेश महाराजांच्या कीर्तनाला येतो असं म्हणतो ना राम महाराज म्हणजे त्याला गॅरंटी आहे की मी उद्यापर्यंत जगेन बाबा हा एका ठिकाणी संत महात्मे म्हणतात जिंदगी पर भरोसा तो कोई मनुष्य से सीखे एक पल का भरोसा नहीं लेकिन मोबाइल का रिचार्ज मारता है महीने भर का इथं क्षणाचाही भरोसा नाही स्प्रेक्टम मध्ये मी ऍडमिट होतो आयसीयू मध्ये आणि माझ्याजवळ एक बाबा ऍडमिट होते आणि त्या आयसीयू मध्ये बाबाचे पडदे असतात बघा पडदे मी आजच बोलते ऍडमिट झाले म्हटलं बरं झालं बाबा आज ऍडमिट झाले नाही बोलते आता फॉर्च्युनर नवीन आली ती 65 लाखाची घेतली न योगायोगाने बोलते ऍडमिट झालो म्हटलं बाबा मग डिचार्ज उद्या लगेच डिचार्ज फक्त बीपी बोलते वाढले गाडीत नवीन बसीन आणि घरी जाईल असं बोलून तो रात्री झोपला सकाळी बघायला गेलो तर त्याला अँब्युलन्स मधून घरी नेलता कळलं तुम्हाला काय झालं बाबा तो देव बाप्पाच्या घरी गेलता
प्रत्येकाला इथं कायदा असेल तिथं लाच लुचपत खातं बंद आहे. सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. मग तो काळ बांधून नेण्याच्या अगोदर मायबाप हो नाम चिंतन करा. जी लोक नाम चिंतन करत नाही आणि मेल्यानंतर पैशाच्या जोरावर त्यांची पोरं मोठमोठे बॅनर लावतात वैकुंठवासी स्वर्गवासी. कधीतरी बापासला आयफोन मधून फोन कर आणि विचार वैकुंठाला पोचले का मध्ये अडकले. जो देवाचं नाव घेत नाही तो वैकुंठाला काही पोचत नाही. मग भगवंत प्राप्त व्हावाचा असेल आणि अशी विदेही अवस्था प्राप्त करायची असेल एक नाम चिंतन आणि एक संत सेवा. म्हणून चला आनंदीसी जाऊ आणि ज्ञान देव डोला पाहू. ज्ञानेश्वर पत्नी रुक्मिणी माता जिचं सदैव भगवंतावर प्रेम. जिने कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कलीचं काम पहिल्यापासून देवाच्याच लोकांनी केलं. कलीचं काम समजते का? कळ लावायचा. मग त्याला काही वाजवता येते तरी त्याला बोलवला. त्याला गाता येते तरी माईक जिते. कीर्तनकर सांगते कोण तो प्रमाण बोलते कोण? कोण बोलते? आपले लोक. आपल्यानेच आपला वाटोला. महर्षी नारद मुनी श्रीकृष्ण भगवंताकडे गेले द्वारकेला आणि पटकन सत्यभामाला बोलले मग तो रुक्मिणीवरच जाम प्रेम करते तुझ्यावर काही करत नाही. असं कुठल्या बाईला सांगितलं तर आवडेल का? सगळ्यात वाटणी चालते पण नवऱ्यात वाटणी जमत नाही. जमिनीत वाटणी चालेल खाण्यात वाटणी चालेल पण जर कोण म्हटला तुझा नवरा मला जाम आवडते मी पण येतो ते येऊन देईल का? महिला मंडळ जर मोठ्या मनाची असेल तर सांग बाई ये पण वारे आणि भाडा जेवून ये. काही लिंबू भारून द्या पण तो माझ्या शब्दाबाहेर गेला नाही पाहिजे. आता बाबांना अनुभव जास्त असेल माझ्यापेक्षा. त्यांनी नारदांना सांगितलं असं काहीतरी सांगा का देव आणि मी बस. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. मग नारद मुनींनी सांगितलं असं करायचं जी वस्तू आपल्याला आवडते तिचं दान द्यायचं. आता बाबा ती कुठली शांती निघाली ना ब्राह्मणाची दान दिला आणि मग नारद मुनी गेले आणि सांगितलं कृष्णा तुझ्या बायकोनी दान केलंय आणि दान दिलेली वस्तू द्वारकेमध्ये राहू शकत नाही. चल रे कृष्णा. ते म्हणाले चला हो नारद मुनी. 16,100 अंतपुरं रडत बसली. आता देव गेला करायचं काय? जो आमचा सांभाळ करत होता करायचं काय? मग नारद मुनींना रुक्मिणी माता म्हणते काहीतरी उपाय सांगा ना नारद मुनी की देव द्वारकेतच राहायला पाहिजे. मग सांगितलं की कृष्णाच्या बरोबर जर मला तुम्ही सुवर्ण दान दिलं तर देव. महिला मंडळ कुणाचा? कुणाचा? तुमचा. सत्यभामा बोलते एवढा काय मोठा असून 45 किलोचा असेल देव. देव थोडा जाडा होता माझ्यासारखा बिचारा मध्यम बांधा होता. तराजू आणला गेला देवाला एका पारड्यात बसवलं गेलं. दुसऱ्या पारड्यात द्वारकेतील सगळी रत्न सोनं माणिक मोती भरभरून वाहिलं गेलं तरी सुद्धा काय पारडं वरती बाबा जात नाही. सगळं सोनं संपलं. सोन्याच्या नावामध्ये ह्या विश्वात 2 नावं बाबा मोठी. एक द्वारका आणि एक लंका. एकाची लंका सोन्याची जलाली आणि एकाची बुडाली. तरी 15 तोळ्याची गंठण आपण अशी काढून चालतो. बाई तुझी कधी सून काढून झेल तुला घातलं. आणि कृष्ण समर्पित म्हणून त्या तराजू ठेवल्या बरोबर
भगवंताचं पारड वरती गेलं. देवा कारणे भवतन भरते वित झाले कतरी चिता एवढ्यासाठी नका करू हरी राम त्याचं पारड आईवरती गेलं. ते अखंड द्वारका अखंड विश्व एकच जयघोष करू लागला, राधे गोविंद. राधा गोविंद श्री राधा गोविंद हरि बोल हरि बोल श्री राधा गोविंद हरि बोल श्री राधा गोविंद हरि बोल श्री राधा गोविंद हरि बोल हरि बोल राधा गोविंद हरि बोल श्री राधा 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 गोविंद हरि बोल 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 राधा गोविंद हरि बोल श्री राधा गोविंद हरि बोल श्री राधा गोविंद हरि बोल श्री राधा गोविंद नामचिंतन सोहळा टिकवणं किती कठीण आहे. या जवळ बसलेल्या दिलीप बाबांसारख्या महात्म्यांना विचारा. ढाबे बंद होणार नाहीत, बार बंद होणार नाहीत, पण सप्ताह चालू झाल्यापासून कटकट. मग त्या बुवानी क गोंधळ लावले, त्या बुवानी क केली. ती तारखा स्थानिक कीर्तनकाराला 13वेला 12वेला रातीला आणि पुण्यस्मरणाला ज्याचा 25,000 पाकिट आहे त्याला सप्त्याला. मग तो जाम भारी बोलते. बोलला तर तुम्ही माल घालायची ना, तुम्ही कला नाही घातली. अजून वेळ आहे. अरे 25,000 देऊन आणले, घालना त्याच्या गळ्यातून माल नाही ना दिली बाबा. ही आमची शोकांतिका आहे. वारकरी संप्रदायासारखा शाश्वत संप्रदाय या भूतलावर नाही बाबा, नाही या भूतलावर. आमच्यासारखं जगणं, आमच्यासारखं वागणं वाटोला केला लोकांनी. ज्या ठिकाणी भागवत घेतलं तिथलीच रुक्मिणी जेवून पळाला. करणार काय, करणार काय. जिने भागवत सांगितलं तिने शूर्पणखासारखी नखा वाढवली. करणार काय. आमचा भागवत बावळटांचा झालाय, बावळटांचा परमार्थ. पिंपळघरला माझं कीर्तन होतं बाबा, आणि कीर्तन झाल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं ताई 3 वर्ष पोरी बघतो, लग्न ठरत नाही. मी म्हटलं मग मी काय करू. तुम्ही सगळ्या ठिकाणी जाता, बोलते पोरगी बघा. पण म्हटलं कसं तुझं लग्न होणार. सगळं ठीक आहे पण तू टकले आहे. का होते बोलते त्याला, टकलेला का पोरी देत नाही. म्हटलं नाही, पोरींची चॉईस वाढले. भीक मंगा असला तरी चालेल पण शाहरुख खान दिसला पाहिजे. हिला शेत माहिती नाही पण आई विचारते त्याला शेती किती, त्याची जागा किती. कला तू टोपली घेऊन पाठवणार आहे. नाही पाठवणार. पण का, मग नंतर विकू लोडाला आणि पैसा येईल बाबा. मी म्हटलं लग्न कर तुझं तू, मी काय करू. म्हणाला बघा पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनाला यायच्या अगोदर मी लग्न करतो. आणि नेमका गेल्या वर्षी बाबू माझी कीर्तन सेवा तिथं सप्त्यामध्ये कीर्तन झालं. बघितलं तर बाबा एवढा जामभारी दिसत होता ना बाबा. मस्त केस बीस डोक्यावर आलते, मस्त काळे कुरकुरीत. म्हणाला बघा मी ताई लग्न केला, चला घरी तुम्हाला बायको दाखवतो. मी घरी गेलो, तिने नाश्ता दिला, कॉफी आणून दिली आणि हळूच त्याला म्हटलं अरे कसा काय तिला फसवला तुम्ही, टाकल्या होता ना तू. हा माझी भाषा ही. थांबा बोलते तुम्हाला सांगतो. इकडं तिकडं बघितला, अशी विंग चकल्या वर्षी काढली आणि टेबलावर ठेवली. म्हणाला या विंगची कमाल फसली. तिने बेडरूम अंश त्याला बघितलं ना, ती पण आली. आणि काहीच फसवलं नाही बोलते.
बोलते. तिने असा हात तोंडात घेतला आणि अख्खी दाताची कवळी टेबला परमार्थ दलालांचा नाही, हा परमार्थ सात्विक लोकांचा. सात्विक म्हणजे काय? झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातवे त्या. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसनाचे. ऋद्व पुंड भाय कंठी शोभे माळ, आणि कापे जे करी काल तया भेने विठ्ठल दिली. आमची मुलं डिस्टर्ब होतात या विठ्ठलाच्या आरतीनी. तो भोंगा उतरवला गेला, स्पीकर उतरवला गेला. 2 वर्षांनी त्याला बाळ झालं, ते बुक्कानी बहिरा झाला. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. ह्या युक्तीवर, ह्या परमार्थाला 13 वर्ष होतात. बाबाजी भगत गुरुवरी यांना मानतो मी का? असा एक महाराष्ट्रामध्ये भगत निपजला जो तिरपणी खात नाही, जो दारू, जो तंगडी चगळत नाही, जो वैष्णव आहे पण खंडोबाऱ्याचं जागरण आणि गोंधळ करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये पोचला. त्या बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यांच्या ठिकाणी जर एक 5 वेळा जरी घुमला असता ना, आतापर्यंत बिल्डिंग बांधली असती. हा, आमच्याकडे तशी जाम लोक गणेश महाराज बिल्डिंग बांधली असती, 4 व्हीलर घेऊन गेला असता. पण अजून पण ऍक्टिव्हावर फिरतो. याचा अर्थ काय? की त्यांच्यातला प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे. आणि त्यांच्या विद्यमानी, त्यांच्या गुरुवर्यांच्या विद्यमानी, त्यांच्या आई वडिलांच्या कृपेने आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या सहकार्यामुळे हा पुलकित झालेला परमार्थ आज गुरुवर्य मृदुंगाचार्य, ज्यांचे हजारो शिष्य आहेत आमचे दिलीप बाबा, गुरुवर्य राम महाराज यांचा मुलगा इतका उत्कृष्ट मृदुंग वाजवतो, इतका उत्कृष्ट मृदुंग वाजवतो, एखाद्या थोड्या मोठ्यालाही लाजवेल इतका वाजवतो. पण आपण आपल्या माणसांना चान्स देत नाही. ज्यांच्याकडे पैसा नसेल बिचारा फुकट फुकट जातो आणि गायन करून येतो, त्याला काहीच नाही देत. आणि जो दो म्हणतात तो 2000 जेवून देतो. मग भैरवी गायली ना. म्हणून आपल्या लोकांना पाकिट द्या, दक्षिणा द्या. ना आज मला वाटतं उत्कृष्ट मृदुंगमणी, पहिल्यांदा मृदुंगमणी पॅन्टीवर बघितले. मी बाबांच्या महात्म्यांसमोर वाजवणं, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. शिष्याचा बाबा तुमचा की शिष्य को सब कुछ दे, लेकिन शिष्य ऐसा हो गुरु से कुछ ना ले. हिरो त्याचा त्या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बाबा एवढा वजन आहे ना, म्हणजे या छोट्याशा संसारात जिनी परमार्थ साथ दिली, त्यांच्या बाबाजी भगत यांची पत्नी, प्रत्यक्ष बाबाजी भगत, त्यांचा एवढा जनसमुदाय जे माझ्या बरोबर आलेत, आमच्या गावचे भगत, आमचे राकेश भाऊ जे BMC मध्ये कार्यरत, सप्त्यामध्ये अनेक सेवा हा मुलगा आम्हाला देतो. आमच्या ओळीवरून 2012 पासून इथं अन्न क्षेत्र ज्यांनी चालू केलंय, आचार्याचं जे काम करतात त्यांचे अनिल भाऊ, म्हणजे ओळीची जाम लोक तुम्ही लोकांनी पळून आणले. कीर्तनकार ओळीचा, आचार्य ओळीचा, अन्नारा ओळीचा, सगळीच बाई ओळीची. तू कुठली? आणि सगळ्यात महत्वाचं पूर्ण कीर्तन शतशः सर्वांचे धन्यवाद. तुकोबाऱ्यांना विचारते नेमकं सांगायचं काय? भैरवी होईल, जय विठ्ठल होईल, तोपर्यंत जागेवरनं कोणी हलायचं नाही. कर ले तू याद दिल से दिल से, हर जा में वो सही है. भूमि अगड़ पवन में, धरती पहाड़ बन में, उसकी सभी भुवन में छाया समा रही है. उसने तुझे बनाया, जग खेल है दिखाया, तू फिर क्यों भुलाया, उमरा बिता रही है. या भारत भूमीमध्ये मनुष्य भगवंतानी त्याचं भजन करण्यासाठी बाबा बनवला. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, आणि त्याने तू जोडसी नारायण. कुछ भी खाओ, कुछ भी पिओ, कुछ भी करो, करण्यापेक्षा अखंड भगवंताचं चिंतन करा. जे देवाचं चिंतन करतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप म्हणजे काय? लाकडं टाकली तरी स्वाहा, गवत टाकलं तरी स्वाहा, लोखंड टाकलं तरी स्वाहा, माती टाकली तरी स्वाहा, मला उचलून अग्नीत टाकला तरी स्वाहा. अग्नीचं तत्व काय होतं? भगवंताचा होतो. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान फक्त बाय भगवंत चिंतनाने होईल. म्हणून काही मंडळी म्हणतात किती माल असा साध चढवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा, एकमेकास सहाय्य करू, आणि अवघे धरू सुपंत नुन्न ते पुरते तुमचे विनिमिती असे. परत परत एकदा सर्वांचे आभार मानून हे छोटंसं वाक्य पुष्प
आई जीवदानी मातेच्या श्री चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. जय आचार्य बाबू कारिवलीचे त्यांच्याकडे रात्रीची माझी कीर्तन सेवा होती बाबा 30 डिसेंबरला. आणि मला अचानक फोन आला, म्हणाले ताई उद्या कीर्तन पाहिजे. म्हटलं चालेल. 31 डिसेंबर म्हणजे बुवा लोकांना काहीतरी काय काम, एक तर आपल्याकडे पैसा नाही, आपल्याला कोणी पार्टीला बोलवणार नाही. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्याला फोन केला. म्हटलं राजा मी तारीख घेतली, गावाचं नावही घेतलं, पण कशानिमित्त रे बाबू कार्यक्रम सांग ना मला अभंग निवडायला. काही नाही बोलते. पाठीमागचा शेत विकला, त्याला लागून जो शेत आहे तिथं बोलते कोंबड्याचा पोल्ट्री फार्म टाकले. मग बोलते त्याच्या उद्घाटनाला तुमचा कार्यक्रम ठेवले. म्हटलं कोंबडीच्या उद्घाटनाला. म्हटलं ठीक आहे, पण अभंग तरी कुठला निवडावा. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी गलाया लागली पॉप 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 पॉप. आणि असा उद्घाटनाचा नियम आहे, ज्याच्या उद्घाटनाला जाल तिथून पहिला उद्घाटन करतो त्यांनी काय घ्यायचा. आता 4-5 कोंबड्या घ्याव्या तर द्याव्या कुणाला. गणेश महाराज ह्या सत्याने ह्या मनुष्याने परमार्थाची वाट लावली ना बाबा. कीर्तनकारांनी कीर्तन कुठं करावी, कीर्तनकारांनी कीर्तन किती ठेवावी याचा नाही ना दोष राहिला. मग तुकोबा राय म्हणतात हे बावळटांचा परमार्थ. मग तुला वाटत असेल तुझ्या चित्ताला समाधान प्राप्त व्हावं तर सदा नाम घोष म्हणजे काय बोलावा विठ्ठल. विठ्ठल करावा विठ्ठल जीवा